एक मोठी बातमी सावकारी जाचातनं किडनी विकल्याच्या प्रकरणामध्ये मोठा खुलासा झालाय। पीडित शेतकऱ्याची किडनी काढण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालामध्ये उघड झालंय। काल रात्री उशिरा पीडित शेतकऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झालाय। यामध्ये किडनी काढल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झालंय। त्यामुळे आता तपासाला वेग येणार आहे। तर भाजप आणि शिवसेना बैठकीचं मला अद्याप निमंत्रण नाही असं रवींद्र धंगेकर यांचं म्हणणं आहे। बैठकीचं निमंत्रण का नाही याबाबत माहिती नाही। भाजपची माझ्यावरती नाराजी वाढतीये की कमी होते ते बघूयात असं रवींद्र धंगेकर म्हणाले। महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची पहिली बैठक होणार आहे आणि या बैठकीला रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण नाहीये। का निमंत्रण नाहीये तुम्हाला? नाही, अजून तसं काय मला कळलं नाही। तुमच्या माध्यमातून मला हे समजतंय। पण दुपारी मी 11 वाजता शिवसेना भवनला आहे। आमच्या पक्षाच्या मुलाखती आहेत आणि त्यामध्ये आमचा जो काय निर्णय व्हायचा जो निवडणूक तो अहवाल आम्ही माननीय शिंदे साहेबांना पाठवणार आहे आणि त्यातून जो काय आता बैठका चालू होतील मला अजून तसं काय समजलं नाही। पण जर समजलं मला काय जबाबदारी दिली ती मला दुपारी कळेल। आणखी एक मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल प्रकरणावरनं दानवेंनी एक ट्विट केलंय। जिथून फाईल फिरल्या त्याच कार्यालयाचे अधिकारी चौकशी करणार आहेत असं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे। ही कसली हाय पॉवर कमिटी असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय। तर हे या प्रकरणावरती स्पष्टपणे हे पांघरुण घालण्यासारखं झालंय असंही दानवे म्हणाले। छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल प्रकरणावरती स्पष्टपणे पांघरुण घालण्याचा आरोप त्यांनी केलाय। कारण जे चौकशी करणार आहेत जिथून फाईल्स फिरल्या त्याच कार्यालयाचे अधिकारी चौकशी करणार असं अंबादास दानवे म्हणाले। ही बातमी बघूयात। बातमी छत्रपती संभाजीनगरातून ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांदू पठाण यांची भर दुपारी हत्या करण्यात आली। अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून 11 जणांच्या टोळीकडनं ही हत्या झाली आहे। या प्रकरणातील दोघांना अटक झाली तर इतर हल्लेखोर पसार झालेत। भाजपकडनं मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे। भाजपकडनं कार्यकर्त्यांसाठी 40 कलमी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे। संघ पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत प्रचार रणनीती आखण्याचे निर्देश देण्यात आलेत। शिंदेंसोबत युतीच्या सूचना आहेत पण राष्ट्रवादीबाबत कोणतेही निर्देश नाहीत। विविध छोट्या घटकांना सोबत घेऊन पालिका जिंकण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे। आता बातमी आहे नाशिक कोर्टानं काढलेला अटक वॉरंट त्याची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त झालेली आहे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत आणि नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येण्याची शक्यता आहे। उद्या माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवरती कोर्टात सुनावणी होणार आहे। सदनिका प्रकरणामध्ये दोषी असलेले माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि त्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। नाशिक पोलिसांचं पथक कुठल्याही क्षणी मुंबईसाठी माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी रवाना होण्याची शक्यता वर्तवली जाते। काल संध्याकाळी नाशिक पोलिसांना न्यायालयानं जारी केलेला अटक वॉरंट जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। त्यानंतरची सगळी प्रक्रिया केल्यानंतर नाशिक पोलीस आता मुंबईसाठी रवाना होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता तज्ज्ञांचं मत जे आहे ते देखील घेतलं जात आहे। मात्र कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे आणि नाशिकचं पोलिसांचं पथक जे आहे ते मुंबईला कोकाटे यांना अटक करण्यासाठी कुठल्याही क्षणी जाऊ शकतं। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9।